तो बघ दादा, तो बघ शाळेतून आला का रे? क्लासला गेलता क्लासला. ना दीदी, त्या दीदीला उचलून आणली बघ त्याने. ती बघ कशी उचलून आणली त्याने दीदीला. दीदी कोणाची आहे? आपली आहे ना? दीदी कोणाची आहे? तिचं नाव काय? तर मित्रांनो 2 दिवस बाकीत पालखीला ना आपल्याकडे आले पताका आणि धागा आले पताका बांधण्यासाठी. सोबतच आले आपल्याकडं चेतक लाईम, म्हणजे आतून आहे रांगोळी काढण्यात रोडला. आणि पालखीची तयारी बघू शकता. पोशीर गावाची मानाची पालखी. आणि आमच्या इथे गटार बघतो 2-2 वर्षातून साफ होतात. एक म्हणजे सप्त्याला आणि दुसरं म्हणजे हनुमान जयंतीला. पूर्ण वर्षभरातून फक्त 2दाच आमच्या इकडे गावामध्ये गटर साफ होतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त पावसाला किती पण पाणी गेलं तर कोण नाही बघत. खाली फक्त 2दा वर्षातून 2दा गटार साफ होतात आमच्या गावात. त्यांना मार्बलला एरो लाईट लावतात. आलो आम्ही स्कूलला आलो. हे बाबा तर स्कूलला आपल्या जिनेचं काम वर्किंग प्रोग्रेस होती तसे. आप्पा तुझी माणसं आपलीच तसं बघू आता चालू आता स्कूलला बाबा घेऊन येऊ आपलं बाबा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम आणि जय महाराष्ट्र. मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे मंगळवार आणि पालखीची तयारी चालू झाली आपल्या गावातल्या. उद्या 1 एप्रिल तर आपल्या गावामध्ये चित्रपट लागणार आहे क्रांतीज्योती विद्यालय. आणि परवा आहे 2 तारीख म्हणजे 2 एप्रिल. तर सगळ्यात मोठा विषय म्हणजे आमच्या पोशीर गावाच्या मानाच्या पालखीचा. तर तो पण तुम्हाला दिसेलच पुढच्या ब्लॉगमध्ये जेव्हा येतील तेव्हा. 2 दिवस आहे, त्या 2 दिवसामध्ये सगळ्यांना समजेल पोशीर गावाच्या मानाच्या पालखीचा काय थीम वगैरे असणार आहे ते. तर सगळं सेटअप वगैरे आपल्याकडे आलेलं आहे ऑलरेडी, घरी आहे बॉक्समध्ये, बॉक्स पॅक आहे. तर बघण्यासारखा विषय. आणि शिवाय थीम लुक आहे ना एकदम जबरदस्त आहे आणि युनिक आहे. तर नक्कीच बघा कशा प्रकारे आपल्या पोशीर गावाच्या मानाच्या पालखीची थीम वगैरे असणार आहे ते. तर मित्रांनो 2 दिवसावर आले आपल्या गावाची पालखी, पोशीर गावाची पालखी. आणि गटारे घेतलं साफ करायला. बघू शकता आमच्या घराचे इथे पण गटार साफ करायला घेतले. आणि आमच्या इथे गटार बघतो 2दाच वर्षातून साफ होतात. एक म्हणजे सप्त्याला आणि दुसरं म्हणजे हनुमान जयंतीला. पूर्ण वर्षभरातून फक्त 2दाच आमच्या इकडे गावामध्ये गटर साफ होतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त पावसाला किती पण पाणी गेलं तर कोण नाही बघत. खाली फक्त 2दा वर्षातून 2दा गटर साफ होतात आमच्या गावात. लाईट पण लावलं होतं. आणि बघा खाली गटर साफ आले, वरती लाईट लावतात. फावडा जाम लांब आहे गटर साफ करायला. आणि आपला बल्ब पण लागून रेडी झालाय स्ट्रीट वरती. आता आज जास्त उजेड पडत. चालू आहे गटर साफच करण्याचं काम.
आपल्या इथलं पण काम झालंय सांगून. आमच्या इकडे पण डोळा खालचं सापडला म्हटल्यात. लाईट पण लावलं होतं. आणि बघा खाली गटर सापताले वरती लाईट लावतात. थोडा जाम लांब आहे गटर साफ करायला. आणि आपला बल्ब पण लागून रेडी झालं स्ट्रीट वरती. आता आज जास्त उजेड पडत. चालू आहे गटर साफच करण्याचं काम. आपल्या इथलं पण काम झालंय सांगून. आमच्या इकडे पण डोळा खालचं सापडला म्हटल्यात. तर चला आता बाबाजवळ घेऊन स्कूलला चालू मी. सांगितलं ना विशेष. चल बाबा स्कूलला चल 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 चल. इकडून घरातून गास्त हा रोडवरचे पाय बसतात. चला मित्रांनो बाबाला घरातून जायचे होतं. बाहेरचे पाय बसतात रोडवरचे. आणि आपला कडप्पा पण बसवायला घेतला आता. इथं माल वगैरे कालवलाय. आणि इथं कडप्पानं लाईट लावून ठेवलेत. आणि त्याच्यावरती गुजराती रेते टाकले. असं वाटत मीठ आहे पण गुजराती रेते. हा चल शाळा सुटेल तुम्हाला शिकव आता. सकाळपासून नंतर तेव्हा न जाईल. इकडे आपल्या जिन्याचं मी काम चाललं. इकडे भाऊ परत दुसऱ्यांना मार्बलला एरो लाईट लावतात. आम्ही स्कूलला चालू. हे बाबा चला स्कूलला. आपल्या जिन्याचं काम वर्किंग प्रोग्रेस होती तसे. आप्पा तुझी माणसं आपलीच तसं बाबू आता चालू आता स्कूलला बाबू घेऊन. येऊ आपलं बाबू जाऊ. चलो होते हा ठेव ठेव. श्री काय करतो रे? काय करतो? घेतलं बाबूला गेलं वाटाणे भरवला ना. बाबूला खातो अंगणवाडीत. बनाना का बनाना का बाबूला खातो बनाना. तो खा पहिले खा ना. अच्छा अभी खा अभी खा. ओके डन. बाबूचा का तुझा माझ्या मम्मीचा तुला नाही का मला एवढा खा बाबू दादा खा. मित्रांनो दुपारचं जेवण झालं ना. बाबू दादाने बघा काय खायला घेतलं. काय खायला घेतलं बच्चा तुम्ही? काय माहिती मी नाही बोलत. तू माझ्याशी बोलत नाही का? सॉरी मित्रांनो मी विसरलेलो. बाबू दादा माझ्याशी बोलत नाही. माझी कट्टी घेतली ना तुम्ही? माझी कट्टी घेतली ना तुम्ही? माझी नाही ना बोलत तू? बोलतोय. काय बोलतोय? मम्मी माझं नाव काय आहे? काय आहे ना माझं नाव?
मित्रांनो झाले संध्याकाळ 4 वाजल्याचा आणि ऑर्डर आली आपल्याला चहाची. तर ठेवलं मी चहा गुलाचा ब्लॅक टी. तर बघू शकता तर चालवलं चहा. आपली माणसं आतमध्ये वाट बघतात. तर चला आता चहा घेऊन जाते. चहा पण पिऊन झाला कप झाला रिकामी आलो आतमध्ये. बघा आपले कडप्पे लावतो ना अर्धे लावलेत खिडकीला अर्ध्यावरती लटकून ठेवले. त्याच्यावर शेट कामात काही काम चालू आहे त्यांचा. स्क्रूसोबत खेळताना वाटतंय. आणि आपला कुत्रा बघा इथे येऊन थांबले. सगळ्या खिडक्यांना आज लावले मार्बल. थोडं चालू आहे क्लिअरिंग. आपलं किचनचं जाम सेटअप बाकी आहे. संध्याकाळचा टाईम आहे आणि आता जेवढे कपडे सुकले तेवढे सगळे घरात घ्यायच्यात. हे आपले कपडे पाठीमागं पण आहेत अजून. आणि शेटचे शूज आहेत धुवून ठेवलेत. भरपूर दिवस झाले माखलेले जाम धुवायलाच टाईम नव्हता. आणि शूज ठेवायचं आमचं जागा बघू शकतो ये इधर रखे शूज सभी लोगों के. तो बघ दादा तो बघ शाळेतून आलं का रे? क्लासला गेलता क्लासला ना दीदी त्या दीदीला उचलून आणली बघ त्याने. ती बघ कशी उचलून आणली त्याने दीदीला. दीदी कोणाची आहे? आपली आहे ना? दीदी कोणाची आहे? तिचं नाव काय माहिती का? काय आहे अगं? तिचं नाव काय आहे? काय आहे? तू घरी ट्रॉफी साफ करायला गेलता रे? अगं बाई आमचा बाबू मंदिरामध्ये साफसफाईला गेलता. हा ना मी बघितलं भारी काम आहे. मग आमचा बाबू मंदिरात गेलता. असतं बघ कसं असतं बघ. तेव्हा लाजला माझ्या पण मंदिरात जातो साफसफाई करायला. पोरांना पाणी द्यायला पण जातो पंक्ती हो जेवण वाढले हो. मग हो नाही बाबू दादा तर मित्रांनो बघा आपल्या घराला कडप्पे बसवले. खिडक्यानं सगळ्या 1 2 आणि थर्ड ही देवांची आहे तिला पण लागत कडापे. आणि आपल्या जिन्याचं काम चालू होतं. ऑलमोस्ट 60% झाले. खालच्यानं बनवलं खालच्या मागशी बनवायचे. तर बघा अशा प्रकारे आपलं जिना असणार आहे जेणेकरून आपली खिडकी आहे ती सेफ राहील. खिडकीच्या सोबत घेतलं जिना आपला. आणि इथून फ्रंटवरून येणार आहे. आपला फ्रंटचा लुक थोडाफार असा असणार आहे. मित्रांनो झाली संध्याकाळ आणि आमचा उपवास आज मंगळवार. तर शाकाहारी जेवणाची तयारी चालू आहे ना. बघा आरोपी बांधून ठेवला आमचा. या आरोपीला बांधलाय उभा. आरोपीचा गुन्हा काय आहे तुमच्या? अरे सगळी रेती पेठाच्या रेतीवर सगळी फेकून दिली ना केली. त्याच्यावर सगळी अंग टाकून देतो बस खाली. रेतीवरती मस्ती करतो ना म्हणून फेकून दिली रोडवर ना सगळी अंग टाकून देतो त्या रेतीवर ना. आरोपीच्या उपटी घालून दे. अरे बापरे आरोपी आता ए बाबाला बोलव ना सोडवायला आवाज दे. अरे बापरे इथंच राहून दे. ओ माय गॉड आता जाता नाही तुझं अभि. अरे पाय पण बांधलं का आरोपीचं? हे बघ बाबूला जरा बांधून ठेवलं अशा प्रकारे. मज्जा ना आता असं एक पोराला बांधलं किती मज्जा येते. किती शांत. नाही तो आता चाललं का? म्हणजे रेती जाईल का काय होईल? लगेच अंग टाकून दे तुझ्या रेतीवर. आता बसून इथं असं आता कसं जाईल? आता कसं जाईन ग? तरी कोरणे जाईल. सोरू नको याला. सोरू नको इथंच राहतो गाडीवर येतो. आरोपी कोण चाललाय? आरोपी आता ओ माय गॉड आरोपी पट. तर मित्रांनो 2 दिवस बाकीत पालखीला ना आपल्याकडे आले पताका आणि धागा आले पताका बांधण्यासाठी. सोबतच आले आपल्याकडं चेतक लाईन म्हणजे आतून आहे रांगोळी काढण्यासाठी रोडला. आणि पालखीची तयारी बघू शकता. पोशीर गावाची मानाची पालखी. तर 2 दिवसात आपल्या गावावरती पालखी आले. 2 दिवसावर पालखी आले आपल्या गावात आणि पालखीची तयारी लवकरच चालू झाली आहे.
यानं पोराला वावायचं. बाबू दादा गेलता काकीकडे मम्मीकडे बस स्टॉपला गेलता. बाबू तू काय आणलाय? गुलच्या मला एक दे मम्मीला एक दे. कोणा कोणाला आणले? वाट गेलं हो माझा. हा आपण दोघांना आपल्या दोघांना तिघांना तिघा मिळून खायचा. बाबू दादा आई आणि आता आम्ही तिघा मिळून कुल्फी खाऊ ना. बाकीचं पण आणलं काय बी. खातो ना तू खाते करा. कसं लागते? टेस्टी आहे टेस्टी आहे काका. तर चला आता आईस्क्रीम टाइम आहे. खातो कुल्फी. तर मित्रांनो फायनली रात्रीचं जेवण वगैरे सगळं करून झालं आहे आणि भांड्यांवर बाहेर घासायला त्याची साफसफाई करायची आहे. घाण भरपूर आहे तर झाडू मारायला लागेल. आणि पहिले भांड्यांचा पसारा आपल्या जाम असायचा ओट्यावरती. तर इकडे जास्त दाखवत नाही, बाहेर भांडी असायला लागतात. असं वाटत असेल का आत्ता भांडी थोडी कमी झाली असतील, तर मला असं काय नाही आहे मित्रांनो. बघू शकता रात्रीची भांडी फुलवून पसारा. तर आता एवढी सगळी घासायची आहेत आणि इकडे टाकले बदकांना जेवायला. बघा बदकीन बघा कशी खाते. त्यांना खायला वर टाकलं ऑलरेडी. आणि भांडे आपले एवढे पडलेत तेवढे घासायचे आहेत मला आता. तर चला आता भांडे वगैरे सगळं घासून घेते, नंतर भेटू आपण सगळी साफसफाई झाल्यावरती. तर फायनली मित्रांनो सगळे भांडे वगैरे घासून झालेत कंप्लीट आपले. आणि साफसफाई पण केली, सगळीकडे झाडू वगैरे मारलं मी. आणि इट्स टाईम टू आता झालं आहे बाय बाय करण्याचा. तर आजचा ब्लॉग पण इथे सेंड करते आणि भेटूयात उद्या. उद्या असणार आहे 1 एप्रिल आणि आमच्या पुशेर गावामध्ये क्रांतीज्योती क्रांतीज्योती विद्यालय हा चित्रपट लागणार आहे. तर जाणार आहोत तिकडे. तर चला बाय बाय. आणि सगळ्यांनी नक्की या पुशेर गावाच्या मानाच्या पालखीला, अर्थात हनुमान जन्मोत्सव पुशेर गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरे होणारा सण म्हणजेच हनुमान जयंती आणि पालखी. तर खूप मजा येते मित्रांनो पालखीला. तर नक्की या सगळ्यांनी. बाय बाय. हा सर्व पण इथे जॉईन करते.